हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी बोर्ड्स 2026 चा शंखनाद झालेला आहे आणि येणाऱ्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा पेपर होणार आहे. महाराष्ट्रातून जेवढेही मुलं या विषयाची तयारी करतात, एक तर ते बिलॉंग करतात 95% कॉमर्स मधून, 5% आर्ट्सचे असे विद्यार्थी आहेत ज्यांना हा सब्जेक्ट आहे. सो येणाऱ्या 17 फेब्रुवारीच्या पेपरसाठी कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्ही करून जाल जेणेकरून तुम्हाला त्या एक्झाम मध्ये 100 पैकी 95 पेक्षा जास्त किंवा सोप्या भाषेत 80 मार्काचा पेपर तुम्ही तिथे जाऊन सॉल्व्ह करणार आहात. 80 पैकी 75 पेक्षा जास्त मार्क्स पडू शकतात. मी असे प्रश्न सांगेन ज्याच्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह तर कव्हर होतीलच होतील, त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे सगळे प्रश्न कव्हर होऊन जातात. त्यानंतर सर्वात शेवटी सांगेन 8 मार्काचे कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला करायचे. व्हिडिओ स्टार्ट होण्या अगोदर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एसपी च्या टेस्ट लिंक टाकलेल्या आहेत, ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वर जाऊन टेस्ट लिंक देऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील आणि 20 पैकी 20 ऑब्जेक्टिव्हचे जे मार्क असतात ते घ्यायला तुम्हाला सोपे जातील. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण स्टार्ट करूयात. एसपी चा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक दुसरा, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. 8 मार्कासाठी प्रश्न येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 6 संज्ञा संकल्पना परीक्षेस विचारण्यात येतात. त्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे असतात. पहिला आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय, दुसरा अधिविकर्ष, तिसरा कर्मचारी भाग खरेदी योजना, एम्प्लॉई स्टॉक. हे आपण आय थिंक तिसऱ्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी आपला हा पार्ट जे आहे ते डिस्कस झालेला आहे. ऑलराईट, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम, त्याच्यानंतर रिमटेरियलायझेशन, प्राथमिक बाजार, अधिविकर्ष हे डबल झालेलं आहे. सेबीच्या नंतर बंदपत्र, राष्ट्रीय भाग बाजार, भाग संक्रमण आणि हस्तांतरण, मालमत्तेवर बोजा, वित्त बाजाराचे कार्य, नाणे बाजार, त्याच्यानंतर मंदीवाला, कॉन्ट्रॅक्ट नोट आणि काही अपार्ट फ्रॉम दॅट काही छोटे मोठे आहेत, स्थिर भांडवल भाग बाजार, डिपॉझिटरी भाग पेढी आणि दुय्यम बाजार. ऑलराईट, आणि कधी पण नीट लक्षात घ्या, तुम्ही जर 2026 च्या बोर्डाची तयारी करणार असाल तर एक वेळेस 25 ला जो पेपर झालेला आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या, कारण 80 पैकी 10-15 मार्काचे क्वेश्चन्स ऍज इट इज लास्ट इयर वरून नेक्स्ट इयरच्या एक्झाम मध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात. ऑलराईट, आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पण लाईव्ह येऊन ते पेपर सर्व सॉल्व्ह करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा मध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत, व्यवस्थित चेक करा. कोणत्या चॅप्टर मध्ये आहे, कितव्या पेज नंबर वर आहे ते सुद्धा सांगेन. पुस्तक असेल तर पुस्तक ओपन करा व्हिडिओ पॉज करून आणि लगेचच्या लगेच पुस्तकीमध्ये रेड कलरने टिक मार्क करा, किंवा 100 रुपीजचा आपला नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे गेल्यानंतर हा PDF तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं भेटून जाईल. ऑलराईट, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग चॅप्टर दुसऱ्यात पेज नंबर 29 वर आहे. प्राथमिक सार्वजनिक विक्री IPO आणि FPO चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 52, भाग आणि कर्ज रोखे चॅप्टर नंबर 2 पेज नंबर 28, नाणे बाजार व भांडवल बाजार पेज नंबर 160, प्राथमिक बाजार दुय्यम बाजार पेज नंबर 160, लाभांश व्याज पेज नंबर 145, अंतिम लाभांश अंतरिम लाभांश पेज नंबर 144. नेक्स्ट आहे अडत्या दलाल पेज नंबर 170 चॅप्टर नंबर 12, डिपॉझिटरी पद्धत व बँकिंग पेज नंबर 124, हस्तांतरण व संक्रमण पेज नंबर 54, अँड लास्ट काही आहेत मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. बस एवढेच करून घ्या, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच कोणतेच महत्वाचे नाहीयेत. ऑलराईट, चलो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण नेक्स्ट कडे जाऊयात. प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये चेक करा कोणते कोणते सांगण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे सेबीचे कार्य, 8 मार्कासाठी टोटल हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये 4 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात, कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे असतात पर क्वेश्चन, 4 मार्क. ओके, पहिला प्रश्न आहे सेबीचे कार्य, दुसरा प्रश्न आहे भांडवल संरचना म्हणजे काय व त्यांचे घटक, तिसरा आहे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती, चौथा आहे वित्तीय बाजाराचे कार्य 153 पेज नंबर, हे सर्व पेज नंबर आहेत. पाचवा भाग बाजाराचे कार्य, वित्तीय बाजाराचे कार्य आणि भाग बाजाराची वैशिष्ट्ये, जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती, हे तिसरा चौथा पाचवा आहेत. सहावा प्रश्न व्याजाची वैशिष्ट्ये किंवा लाभांशाची वैशिष्ट्ये येईल. सातवा भाग पेढीची कार्यपद्धती, आठवा नाणे बाजाराचे प्रकार व वैशिष्ट्य, नववा कर्ज रोखे विश्वस्त करार, 10वा आहे बंदपत्र म्हणजे काय त्यांची वैशिष्ट्ये,
11वा आहे भाग पेढी स्पष्ट करा. डीपी डिपॉझिटरी पार्टिसिपेंट स्पष्ट करा. दोन्हीपैकी काही येऊ शकतं. त्यानंतर भाग पेढीचे गुंतवणूकदाराला किंवा कंपनीला होणारे फायदे स्पष्ट करा. पेज नंबर 125. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 13वा प्रश्न, बोनस भाग हक्क भाग संबंधीचे तरतुदी सांगा. आता नीट लक्षात घ्या, हे सगळे प्रश्न मी सांगितलो. ह्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा सुद्धा सांगणार आहे. बट हे सगळे प्रश्न तुम्ही करायलात, बट ह्याचा खरोखरच अभ्यास झालेला आहे का? जर अभ्यास झालेला नसेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा, सर माझा एसपी चा अभ्यास झालेला नाही. मी तुम्हाला एक लिंक सेंड करेन, त्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले एसपी चे जेवढेही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप, पहिला चॅप्टर, दुसरा, तिसरा, चौथा, मग पत्राशी संबंधित लाईनशीर येतील आणि ते व्यवस्थित पाहायला स्टार्ट करा. सरळ सरळ, कोण काय म्हणतील काहीच विचार करायचा नाही. सरळ म्हणायचं, सर माझा एसपी चा अभ्यास झालेला नाही, मला लिंक सेंड करा. मी लगेच तिथे लिंक सेंड करून टाकेन तुम्हाला. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा, नीट लक्ष द्या. 8 मार्कासाठी प्रश्न 4 येतात, कोणतेही 2 लिहायचे असतात. सकारण स्पष्ट करा. स्थिर भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करतात. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरं मालक व नियंत्रक असतात. संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकतात. हे सगळे सहमत असहमत आहेत. तुम्ही दुसरे तर कराच, बट सर्वात प्रायमरीली फोकस द्या ह्या सगळ्या प्रश्नांना. हे झाल्यानंतरच दुसरं पाऊल उचलायचं. ओके, डन. त्याच्यानंतर समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक व नियंत्रक असतात. संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकतात, हे झालेले आहे. 5वा, कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल देऊ शकते. त्यानंतर 6वा आहे, कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करते. सुरक्षित ठेवी स्वीकारताना कंपनी ठेव विश्वस्ताची नेमणूक करते. ऑलरेडी डिस्कस केला आपण. कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. नेक्स्ट आहे 9वा, सभासदांशी पत्र व्यवहार करताना चिटणीसाला विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीसाठी सभासदाला चिटणीस जो असतो त्याला पत्र व्यवहार वगैरे करत राहावं लागते. आपण ऑलरेडी थेरी मध्ये डिस्कस केला. मी ज्या लिंक बद्दल बोलत होतो मी तेच सांगायलो. जर अभ्यास झाला नसेल तर मला लिंक व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, एसपी चा अभ्यास झाला नाही, मी लिंक शेअर करेन. ओके, नेक्स्ट काही बोनस प्रश्न आहेत 10 ते 15 पर्यंत. चेक करा. प्रश्न क्रमांक 10वा, इलेक्ट्रॉनिक प्रतिभूती या भौतिक स्वरूपातील प्रतिभूतींपेक्षा अधिक सुरक्षित असतात. डिपॉझिटरी ही सहज आणि जलद हस्तांतरित करते. भाग पेढी पद्धती बँकिंग पद्धती सारखीच असते. नंतर आहे लाभांश नफ्यातून दिला जातो. ISIN हा डीमॅटचा महत्वाचा घटक आहे किंवा भाग आहे. हा मागच्या वर्षी बोर्डाला आलेला प्रश्न आहे, वापस कॅरी फॉरवर्ड यावर्षी होऊ शकतो. सेबी प्रतिभूती व्यवहारांचे नियंत्रण करते, प्रतिभूती व्यवहारांचे नियमन करते. हे झाले टोटल 15 प्रश्न. त्याच्यानंतर पत्रलेखन बघा. आता पत्र ज्यांचे झाले नसेल तर इथून आपले स्पेशल सेशन चालू होणार आहेत एसपी च्या पत्र व्यवहारांसाठी. ते तुम्ही अटेंड करू शकता. बट ते सर्व अटेंड करण्याच्या अगोदर जर तुमचं झालंच नसेल तर त्याच्यामध्ये कव्हर होतील. कव्हर होत असताना एसपी मध्ये खूप सारे पत्र आहेत. प्राथमिक फोकस या 7 पत्रांना द्यायचंय, नंतर दुय्यम बाकीच्या पत्रांना द्यायचंय. ओके, तसं जर मी तुम्हाला सांगेन की ऍड्रेस एकसारखं कोणतेही पत्र आलं तर एक वरचं जे सिमिलर लाईन असते व्यवहार कंपनीचे नाव ते एकसारखं कसं लिहायचं, बाकी नंबर्स एकसारखे कसे लिहायचे, म्हणजे मॅक्सिमम पत्रामध्ये जो आहे 30 ते 40% जो भाग आहे तो सेम असतो. बाकी 60% भाग पत्रा टू पत्रानुसार आपल्याला चेंज करत राहावा लागतो. ते 60% भाग कसं करायचं मी सांगेन, डोंट वरी अबाउट इट. ऑलराईट, डन. हे 7 पत्र आहेत, हे व्यवस्थित अभ्यास करून घेणे. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर आपण जाऊयात आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ऑलराईट, आता नीट लक्षात घ्या. तुमच्यापैकी जेवढेही विद्यार्थी यावर्षी 2026 मधून एक्झाम देणार आहेत त्या सर्वांनी व्यवस्थित चेक करा. हे ते प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 8 पासूनचे पुढील प्रश्न. ओके, काय काय आहेत बघा. 8 मार्काचा एक प्रश्न असतो, 2 येतात, दोन्हीपैकी कोणतेही एक सॉल्व्ह करायचे असतो. हे सर्व 8 मार्काचे आहेत. या मागच्या वर्षीचे सुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये ऍज इट इज मी कॅरी फॉरवर्ड केलो, कारण बोर्डाचा नियम आहे जे 25 ला झालं ते 26 ला बरोबर आणते बोर्ड. ओके, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व स्पष्ट करा. पहिला प्रश्न. भाग म्हणजे काय, भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. भाग वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट करा. कर्जरोखे म्हणजे काय व त्यांचे प्रकार स्पष्ट करा.
पाचवा प्रश्न आहे भाग वाटपाच्या कायदेशीर वैधानिक आणि नियामक तरतुदी स्पष्ट करा. कर्ज रोख्यांची व्याख्या लिहा व त्यांचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. ठेवी स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा. आठवा लाभांश घोषणेबाबत कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धती स्पष्ट करा. अंतरिम लाभांश म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. हे सगळे ते महत्वाचे प्रश्न आहेत. राहिलेले 3 प्रश्न बोनस म्हणून घ्या. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे समहक्क भाग म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य. खेळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांवर चर्चा करा. भाग म्हणजे काय व भागांची वैशिष्ट्य स्पष्ट करा. हे होते 17 फेब्रुवारी 2026 रोजी जो चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा पेपर होणार आहे त्याचे महत्वाचे प्रश्न. ऑलराईट, आता नीट लक्षात घ्या. इफ इन केस तुमचा आतापर्यंत काहीच एसपी चा अभ्यास झाला नसेल तर प्रश्न क्रमांक 8व्या पासून अभ्यास करायला स्टार्ट करायचं. हे सगळे जे प्रश्न दिसायला आहेत पहिला दुसरा तिसरा हे 13च्या 13 जरी प्रश्न कव्हर केलात तर प्रत्येक चॅप्टर मधून एक 8 मार्काचा प्रश्न असल्यासारखे आहे. याच्यामुळे तुमचे फरक स्पष्ट करा ऑटोमॅटिकली होऊन जात असतात. सकारण स्पष्ट करा मॅक्सिमम कव्हर होतात. ऑब्जेक्टिव्ह सुद्धा बऱ्यापैकी 20 पैकी 12 ते 15 मार्काचे कव्हर होतात. फक्त हे 8 मार्काचे 13चे 13 प्रश्न केल्यामुळे आणि पत्र करून जायचे. फक्त प्रश्न आठवा आणि पत्र एवढं जरी केलात विषय संपला. ज्यांचे एसपी चा अभ्यास झाला नाही त्यांचं. आता काही काही स्टुडंट आहेत नाही सर मला एसपी चा अभ्यास प्रामाणिकपणे करायचा आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑब्जेक्टिव्ह ऑल क्वेश्चन्स करायचे. मला एसपी मध्ये 95+ मार्क्स स्कोर करायचे. मग पहिलं पाऊल असेल प्रश्न पहिल्यापासून शेवटपर्यंत मी जेवढेही प्रश्न सांगितले ते कव्हर करून घेणे. आता हे कव्हर करत असताना पहिली अडचण येईल की सर माझे फक्त एसपी चे पहिले 6 धडे झालेत 5 धडे झालेत बाकीचे झाले नाहीये. डोंट वरी, आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत राहतील कव्हर होईल. बिग बुल बॅचच्या स्टुडंटना तर अजिबात काळजी करू नका. बॅच मध्ये ऑलरेडी व्हिडिओज आहेत आणि येतील सुद्धा. प्लस इफ इन केस झालं नसेल तर कमेंट मध्ये मला सांगा की सर माझा एसपी चा अभ्यास झाला नाहीये मला लिंक सेंड करा. मी लिंक सेंड करेन त्याच्यावर क्लिक करून एसपी चे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. ऑलराईट, डन. हा झाला महत्वाचा पहिला भाग. आता दुसरा, काही काही तुमच्यापैकी ऑलरेडी स्टुडंट असतात ज्यांचा एसपी चा अभ्यास झालेला आहे. ओके, तर पेपर कसं सॉल्व्ह करायचं माहित नाही तर मग आपल्या चॅनलवर व्हिडिओज टाकलेला आहे की पेपर प्रेझेंटेशन, एसपी चा पेपर कसं लिहायचा, ओसीएम चा पेपर कसं लिहायचा, इतिहासाचा राज्यशास्त्राचा अकाउंटचा पेपर कसं लिहायचा. तर ते सर्व व्हिडिओज बघा आणि त्या मुलांनी ज्यांनी तो पेपर सॉल्व्ह केलेला आहे ते सर्व मुलं मागच्या वर्षी बोर्डाची एक्झाम पास झालेले आहेत. आणि बोर्डाची एक्झाम पास झाल्यानंतर जे बोर्ड परीक्षेच्या दिवशी मागच्या वर्षी सर्व एक्झाम झाले होते त्यांनी तिथं जो पेपर लिहिला होता त्याची ओरिजिनल कॉपी बोर्डाकडून आपल्याला प्राप्त होते. ते प्राप्त झाल्यानंतर आपण ते संबंधित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढे सादर करतो जेणेकरून त्यांना कळायला पाहिजे की कशा पद्धतीने पेपर लिहिलं तर 95-96 मार्क्स पडतात. हे त्याचा एकमात्र उद्देश आहे. आणि ते सर्व पीडीएफ चे कॉपीज असतात. इंग्लिशचा पेपर कसं लिहिलेला आहे, हिस्ट्री इतिहास भूगोल सगळं अकाउंट संस्कृत मराठी सुद्धा या विषयांचे पेपर कसं मुलांनी लिहिले आणि कसं त्यांना मार्क्स पडलेत हे सर्व पेपर्स आपल्या DHU अकॅडमीच्या 100 रुपीजच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये आहेत. तिथून तुम्ही ते घेऊ शकता आणि चेक करू शकता. ऑलराईट, ह्याच्या अगोदर ओसीएमच्या महत्वाचा प्रश्नाचा व्हिडिओ झाला, अर्थशास्त्राच्या महत्वाचा प्रश्नाचा व्हिडिओ झाला आणि मागच्या व्हिडिओला मॅक्सिमम मुलांनी कमेंट केली होती की सर एसपी चे महत्वाच्या प्रश्नाचा व्हिडिओ आणा. जवळपास 100 पेक्षा जास्त कमेंट एसपी चेच होते त्यामुळे हा व्हिडिओ आलेला आहे. आता ह्याच्यानंतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ आणावं जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. कारण खूप सारे सब्जेक्ट आहेत, 15 ते 16 सब्जेक्ट आहेत आणि एका दिवशी जास्तीत जास्त एकाच विषयाचा व्हिडिओ पॉसिबल आहे. एकाच दिवशी 3-3 4-4 पॉसिबल नसतात. राईट, त्याच्यामुळं आपण जे मुलं डिमांड करतायत त्याला पहिले प्राधान्य देत आहोत. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक आणि सगळेचे सगळे प्रश्न कव्हर करून टाकायचे.